आता तुम्हीच विचार करा, देवी आईने आजोबांना शिक्षा दिलेली असताना त्यात जर तुम्ही काही केलं तर देवी आईचा कोप नाही का होणार? आणि तुमच्या चारित्र्यावर खुनी असल्याचा डाग लागेल. मनोरमा आजीने दिलेल्या शापाप्रमाणे आजोबांचं आयुष्य उद्ध्वस्त झालंय आत्या. जिवंत प्रेताप्रमाणे पडून असतात ते. मरण यातना भोगतायत. आत्या, मी या घरची सून म्हणून नाही, तुमची भाची म्हणून विनंती करते तुम्हाला. आजोबांच्या सुडाचा विचार मनातून काढून टाका. तुमच्यामुळे जर का आजोबांचं काही बरं वाईट झालं ना, तर तुमची यातनं कधीच सुटका होणार नाही. आणि आता कुठे मला माझ्या आत्या भेटल्यात. मला तुम्हाला गमवायचं नाहीये. तुम्हाला काही झालं ना तर मला नाही सहन होणार. थँक्यू सो मच माझे डोळे उघडल्याबद्दल. मी बोलले होते तुला, रुपाली म्हात्रे, जे माझ्या समोर घडतं ते तर मला दिसतंच, पण जे घडत नाही ना ते सुद्धा दिसतं अगदी लख्खपणे. आणि म्हणूनच इतकी वर्ष राजाध्यक्षांच्या घरावर राज्य केलं मी. ती नेत्र आली आणि सगळंच असो. पण एक गोष्ट तुझ्या लक्षात आली असेल ना, की मी म्हणेन तीच पूर्व दिशा, हे लक्षात ठेवायचं आता. पण इंद्राणी, तुझी एक गोष्ट खटकली हं मला. कुठली? नेत्राला काहीच बोलली नाहीस तू. मुद्दाम. म्हणजे तिने माझ्या पाठीत वार केला ना, मग आता मीही तेच करणार. तिला मुद्दामच गाफील ठेवलं मी, आणि ती गाफील राहिल्यामुळे फायदा आपलाच होणार आहे. ते आहेच. आज रात्री आपलं काम होईल ना? बघते म्हणजे बघूया. म्हणजे ती मनीषा नर्स ती फोन उचलत नाहीये, पण काम होईल. तू काळजी करू नको. जाणार आहे कुठे ती? करेल ती. ठीक आहे. अद्वैत आणि नेत्राचं नक्की काय चाललंय हे शोधावं लागेल. थोडी लबाडी करावी लागेल, पण दुसरा काही मार्ग नाही. ते दोघे इंद्राणीबद्दल इतके पॉझिटिव्ह का झाले अचानक? ते शोधून काढावंच लागेल. बाबा, कॉफी. थँक्यू. तुम्हाला बोलायचं होतं ना काहीतरी? नेत्रा, मला अद्वैतने सगळं सांगितलंय. काय काय सांगितलंय त्यांनी तुम्हाला? हेच जे तुम्ही दोघांनी माझ्यापासून लपवले इंद्राणीबद्दल. नेत्रा, एवढी मोठी गोष्ट तुम्ही माझ्यापासून लपवूच कशी शकता? मी खूप दुखावलोय. मला माझ्या कानांवरती विश्वासच बसत नव्हता. अगं, कधी ना कधी हे मला कळणार होतच ना. तर का केलं तुम्ही असं? नेत्रा, मी आता काय करू? अशी शांत बसू नकोस, मला सांग. या सगळ्यात मी कसा बाहेर पडू? बोल ना. मला खूप त्रास होतो. बाबा, तुम्ही त्रास नका ना करून घेऊ. नाही म्हणजे मला माहिती आहे हे असं नुसतं तुम्ही त्रास नका करून घेऊ म्हणणं अगदीच सोपं आहे, पण जे काही घडलं त्याला 40 वर्ष लोटून गेली आहेत. 40 वर्षांपूर्वी जे घडलं ते आपण बदलू शकतो का? नाही ना. मग तुम्ही नका ना त्रास करून घेऊ. बाबा, आता इंद्राणी आत्यांनी सुद्धा सगळं विसरायचं ठरवलंय. आपण सुद्धा सगळं विसरून पुढे जायला हवं ना.
उलट आता असा विचार करायला हवा की ह्या सगळ्यात इंद्राणी आत्यांनी किती आणि काय काय भोगलंय. आपण त्यांना त्यांचे गेलेले दिवस परत नाही देऊ शकत, पण किमान त्यांच्या जखमांवर फुंकर म्हणून त्यांना आधार तर देऊच शकतो ना. या नव्या कळलेल्या नात्याला आपण न्याय द्यायला हवा बाबा. शेवटी काही झालं तरी इंद्राणी आत्या बहीण आहेत तुमच्या. नेत्राचं सगळं सांगून टाक आणि मोकळी हो ग. आता ताणू नकोस. बोल बाळा बोल. ही गोष्ट मनोरमाची आहे. मनोरमा? 40 वर्षांपूर्वी पद्माकर राजाध्यक्ष बाबोशीत आले कारखाना बांधायला. नारायणराव, अहो इथे जमीन विकत घेऊन कारखाना बांधून तुमच्या गावाच्या प्रगतीचा स्पीड वाढवणार आहोत आम्ही. मनोरमा नाव आहे तिचं. गावात सगळे मनू म्हणतो आम्ही. इथलीच आहे गावातली. माझं प्रेम आहे तुझ्या. माझ्याशी लग्न करशील? शेण खाल्लंय पोरीनी. अरे पोटोशी आहे ती. माझ्या पोटात आपलं पाय वाढतंय. तू कोण आहेस काय आहेस? मला त्याचा देणं घेणं नाहीये. तू माझ्या ताईला फसवलंयस. तू लग्न करायचंय तिच्याशी. हो, लग्न करणार ना? लग्न काय संबंध? लोक फक्त पैसे पाहतात आणि मग खोटे नाटे आरोप करून असं गावकीत उभं करतात. अरे घोटाळ्या सैताना. अरे मी तुझा जीव घेणार आहे. जीव घेणार आहे तुझा. घोटाळा तो माणूस घोटाळा आहे. देवीचा अपमान केलास तू. देवी तुला सोडणार नाही. तुझा मृत्यू श्री नैना देवीच्या भक्ताच्या हातून होईल. अरे पाताळात जाऊन जरी लपलास ना तरी तिचा भक्त तुला शोधून तुझा वास करेल. आत ये ना जरा. शेखर, मी तुझ्याशी बोलतेय. जरा आत ये ना. शेखर, आज जरा लवकर आलायस ना, तर यांना जरा मोकळ्या हवेवर फिरवून आण ना आपल्या लॉन मध्ये. खरं तर खूप दिवस माझ्या मनात आहे, पण आपल्या घरात कुणाला वेळच नसतो. आदी आणि तेजस तुझ्यापेक्षा जास्त कामात अडकलेले. आज तू आलायस लवकर, जाशील ना? गौरी, तो मोबाईल बाजूला ठेव आणि आम्हाला जरा मदत कर. ती व्हीलचेअर आण. चल.
बिटके येतात का ग तुला? काय आहे हे? खरंच बरं नाहीये त्या मनीषा नर्सला, मान लचकली आहे तिची. नक्की? नक्की म्हणजे भेटून आलीये मी तिला, बघितलंय मी, खरंच लचकली आहे मान. आणि तिची हिंमत नाहीये मला फसवायची, कळलं ना तुला? $15 लाख आहेत. तिला घाबरवलंयस ना तू? घाबरून जीव देईल, माघारी फिरेल. हे पैसे दे तिला आणि शांत कर. हाती आलेली लक्ष्मी माघारी पाठवू नये असं म्हणतात, आणि मला पटतं ते, अगदी 100% पटतं. म्हणजे हे माझे पैसे आहेत, पण आता तू हे पैसे तुझ्याकडे ठेव. माझे पैसे आहेत पण ते तुझ्याकडे ठेव. तुला माहितीये ना, शेखर टपून बसलाय, त्याला संशय येईल असं काहीही करायचं नाहीये मला. हे माझे पैसे आहेत, ते तुझ्याकडे ठेव. मला गरज पडेल तेव्हा मी घेईन, पण आत्ता ठेव तुझ्याकडे. तिची मान लचकली आहे. ती कधी बरी होणार आहे आणि कधी काम करणार आहे आपलं? बघूया आपण. बघू म्हणजे? हे बघ, तू इतके दिवस थांबलेस की नाही, अजून थोडा वेळ धीर धर ना. उद्यापर्यंत आपलं काम जर झालं नाही तर काय काय उद्या काय काय आहे उद्याचं? अगं तिला बरं नाहीये, तिला बरं वाटलं की ती कामावर येणार आणि मग आपलं काम होणार. तिला जर उद्या बरं वाटलं तर ती उद्या येईल, उद्या काम होईल आपलं. सोपं आहे की नाही सगळं? हा, शांत राहा तू, शांत राहा. होणार काम आपलं, शांत राहा प्लीज. तुम्ही आता या गोष्टीचा जास्त विचार करत नका बसू. काहीतरी मार्ग काढूयात आपण. आणि मला खात्री आहे काहीतरी चांगलंच होईल. बाबा, पण आता हे घरात इतर कोणाला कळता कामा नये. माहित नाही, हे सगळं जेव्हा आजीला कळेल तेव्हा ती कसं रिसीव्ह करेल हे सगळं. आणि आईची तब्येत बघता मला तिला या सगळ्यात इन्व्हॉल्व करायचंच नाही. त्यामुळे बाबा प्लीज. आणि आता बाबा सगळं झालंय ना व्यवस्थित, त्यामुळे आपण आता काहीच घडलं नाहीये असंच वागूयात. कॅश उद्या तुम्ही मॅनेजरला भेटायला चालला ना बँकेत, एवढी डिपॉझिट करा. बाबा सही राहिली. मनीषा नर्सला बाईसाहेब पैसे देत आहेत. म्हणजे आजोबांच्या जीवाला इंद्राणी आत्यांकडून धोका नसला तरी. अहो, केतकीला उद्या दुसरं सूप बनवायला सांगते. रोज रोज तेच सूप पिऊन कंटाळला असेल ना. आजी, तुम्हाला खरंच वाटतं की आजोबा तुमचं ऐकत असतील? हो,
बघायचंय तुला? अहो, तुम्ही ऐकताय ना माझं? कळलं ना तुम्हाला मी काय म्हणते ते? पाहिलंस? हो. अगं मला खात्री आहे एक दिवस हे स्वतः माझ्याशी बोलतील. नक्कीच बोलतील आजी. गौरीताई, हा, नेत्रा, काय हवंय तुला? इथे काय करतेस? नाही ते त्या दुसऱ्या नर्स मनीषाताई त्या कुठे आहेत? तिची मान अखडली आहे, त्यामुळे आज मीच इथे नाईट शिफ्टला. ठीक आहे. काही वाढू तुम्हाला? अगो तुला काही हवंय का? नको. बाबा झालंय माझं, बस. आधी काय झालंय? ऑफिसमध्ये काही टेन्शन आहे का? हो आहे जरा थोडं, पण तुम्ही जेवा ना. नेत्रा कर सुरू. काय बघतेस? काही नाही. कसं काय बाकी सगळं ठीक आहे ना? विचारलं ग. आता इतके महिने आपण एकत्र राहतोय, काहीतरी नातं तयार झालंच असेल ना आपल्यात, म्हणून विचारलं. म्हणजे कसं आता कुत्र्याला आणि मांजरीला एकत्र ठेवलं तरी सुद्धा त्यांच्यात काहीतरी नातं तयार होतं. मग कुत्रा मांजराला मारायला धावत नाही आणि मांजरही त्याच्यापासून लांब पळत नाही घाबरून. तसं असं. बरं तू आता अद्वैत बरोबर जास्तीत जास्त काळ घालव, कारण तुझ्याकडे खूप कमी वेळ शिल्लक आहे अगं आता. 3, 2, 1 धडा. मनापासून माफी. सॉरी. मला कळलंय आपल्या भावा बहिणीचं नातं आहे. तुम्ही माझ्यापेक्षा वयाने लहान आहात, पण मनानं खूप मोठे आहात. एवढं सगळं भोगून त्रास सहन करून सुद्धा तुम्ही बाबांना माफ केलं. मनापासून आभार. स्वप्नात सुद्धा असं कधी विचार केला नव्हता की बाबा असं काहीतरी करतील. बाबांसमोर जाण्याची हिंमतच होत नव्हती माझी, पण माझा विश्वासच बसत नव्हता. माझा बाप असंच कोणाचं तरी आयुष्य उद्ध्वस्त करेल. मला प्रश्न पडला होता त्यांच्याशी काय बोलू, त्यांना कसं फेस करू. आणि नेत्रानं मला सांगितलं की
तुम्ही बाबांना माफ केलं आणि मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. माफ करणंच आपल्या हातात असतं ना. आणि मी माफ करणार तरी कोण आहे? पण बाबांकडून जे पाप घडलंय त्याची शिक्षा ते अजूनही भोगतायत. तुमचा मोठा भाऊ या नात्यानं हक्कानं मी सांगतो की कधी कुठलीही गरज लागली, काही लागलं, मला हक्कानं आवाज द्या. या बाबांमुळे तुमचं आणि तुमच्या आईचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. मी भूतकाळ तर नाही बदलू शकत, पण आज एक शब्द देतो, हा तुमचा भाऊ तुमच्या पाठीशी कायम उभा असेल. थँक्यू व्हेरी मच. आज रात्रीच म्हातारा मरायला हवा. तुला माहितीये ना, लक्षात आहे ना सगळं काय करायचं ते? हो, पण काही अडचण नाही ना येणार. सांगितलं तेवढं कर, जास्त विचार करू नकोस. हे पैसे मान कशी आहे तुझी? अजूनही दुखतेच आहे. पेन किलर घेतलीये, त्यामुळे थोडा आराम आहे. आराम बास झाला आता. आजच्या आज काम व्हायला हवं. हो मॅडम. बसा ना. बोला, काय झालं? काल रात्री शेखर माझ्याशी बोलायला आले होते. मला खरंच असं वाटलं नव्हतं की ते माझ्याशी बोलल्यामुळे मला बरं वाटेल. खरं तर जखमेवर फुंकर घातल्यासारखं झालं. खरंच हा त्यांचा मोठेपणा आहे की ते माझ्याशी बोलायला आले. मला नसतं हे जमलं. बाबा खरंच खूप चांगले आहेत. म्हणजे अगदी देव माणूस आहे तसं म्हटलं तरी चालेल. पण रुपाली बाईचं काय झालं? नाही, काही नाही. अगं नेत्रा, तू बोलू शकतेस माझ्याशी. विश्वास ठेव माझ्यावर. मी कुणाला काही सांगणार नाही. आत्या आहे ना मी तुझी. नाही तसं नाही आत्या, पण ते मागे तुम्ही आणि रुपाली बाईचं मिळून. नाही, तसं काही नाही. त्यावेळेला मला सूड घ्यायचा होता म्हणून ती होती. बाकी माझं तिचं काही देणं घेणं नाही. म्हणजे रुपाली बाई साहेबांना माहिती आहे तुमच्या आणि आजोबांबद्दल? नाही, तिला काहीच माहिती नाहीये. तिला फक्त कामापुरतं माहितीये. रुपाली सारख्या बाईवर विश्वास ठेवण्याचा मूर्खपणा मी करणार नाही. मला माहितीये ह्या घरात तिने आधी काय काय केलंय. त्यामुळे ह्यापुढे ती माझ्यासोबत असणार नाही. झालं तेवढं पुरे झालं. ते खूप मोठी अडचण झाली आहे. काय झालं? तुम्ही आजोबांना माफ केलंय, पण रुपाली बाई साहेब अजूनही आजोबांचा जीव घ्यायचा प्रयत्न करतायत. काय? अगं पण रुपाली का करते हे सगळं आता? हे सगळं करून तिने मला अडकवलं. नेत्रा, काहीतरी करायला हवं. नाही, तुम्ही शांत व्हा. शांत कशी होऊ रुपाली? आत्या तुम्ही शांत व्हा, कारण तसं काही होणार नाही. रुपाली बाई साहेबांना आजोबांचा घात करायचा आहे, पण तसं होणार नाहीये. कसं? त्या मनीषा नर्स आहेत ना, त्यांची मदत घेऊन रुपाली बाई साहेब सगळं करणार होते.
नाही ना उचलत आहे? थांब ग जरा. गेली तुझी नर्स पळून. हॅलो मॅडम. कुठे आहेस तू? आणि आउट हाऊसला लॉक काय? मी ते मान दुखत होती म्हणून डॉक्टरकडे आले होते. नक्की? हो मॅडम. किती वाजता पोहोचतेस तू? मी माझ्या नेहमीच्या वेळेत येईन. 7 वाजता. वेळेवर ये. काम करायचंय, लक्षात आहे ना? हो मॅडम. मी आल्यावर आधी पेशंटला खाऊ पिऊ घालेन, औषधं देईन आणि मग तुमचं काम. वाट बघतेय, लवकर ये. हो मॅडम. ओके मॅडम. गुड जॉब मनीषा. झालं समाधान? आता ठरव, कुणावर विश्वास ठेवायचा, माझ्यावर की नेत्रावर? कशाला काळजी करतेस? ती मनीषा नर्स येणार, आपलं काम होणार. आज रात्री म्हातारा मरणार. देवी आईच्या मनात नक्कीच काहीतरी वेगळं आहे. म्हणूनच आज आजोबांचा घात होणार होता तो टळलाय. देवी आई आजोबांना असंच सुखरूप ठेव. बाबा फोन उचलत नाही. ॲडवोकेट साहेबांचा लागत नाहीये. काय होणार आहे? तुम्ही कुठली जागा आहे? कोणाची गाडी आहे? काहीच माहिती होत नाहीये. कोण करणार आहे? कोण करणार आहे? इंद्राणी आत्या नाही. त्यांनी आजोबांना माफ केलंय. मग आणि तसंही मला त्यांचा संकेत येऊ न शकेल, कारण वरदान असलेल्या एका स्त्रीची शक्ती वरदान असलेल्या दुसऱ्या स्त्रीवर लागू होत नाही. मग 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 उरल्या रुपाली पाहिजे. कसं शक्य आहे? मनीषा नर्सच्या मदतीने पैशात जे काही करणार होतं ते आता शक्य नाही. मग तरी असं का घडणार आहे? असं का घडणार आहे? असं का घडणार आहे? आजोबांना गाडीच्या डिक्कीत, आणि तेही भर दिवसा. ते तर कसं शक्य आहे? आणि कोण करेल हे सगळं? आता कुठे सगळं ठीक होतं असं वाटत होतं, आणि आता हा संकेत आला. मित्र, तुला कोणावर संशय? कोण करू शकतं हे सगळं? मित्र, या घरात अशी एकच व्यक्ती आहे जिला हे सगळं करायचं होतं. ती म्हणजे इंद्राणी आत्या. नाही साहेब, इंद्राणी आत्या नाही करणार असं काही. का? त्यांनी आजोबांना माफ केलंय ना.
आणि मला इंद्राणी आत्यांचा संकेत येऊच शकत नाही, कारण त्रिनेना देवी आईचं वरदान असलेल्या एका स्त्रीच्या शक्तीचा वापर देवी आईचं वरदान असलेल्या दुसऱ्या स्त्रीवर नाही करता येत. आणि ज्या अर्थी मला संकेत आलाय त्या अर्थी इंद्राणी आत्यांचं काम नाही आहे. हे जर असं आहे तर मग कोण करेल हे सगळं आणि का, कशासाठी? साहेब, हे सगळं नक्की कोण करतंय ते आपल्याला तेव्हाच कळेल जेव्हा ही घटना प्रत्यक्षात घडेल. करेक्ट आहे नेत्रा तुझा, पण याचा अर्थ आता आपल्याला जास्त अलर्ट राहावं लागेल. नेत्रा, काही झालं तरी आपल्याला ती घटना घडूच द्यायची नाहीये. आजोबांना गाडीच्या डिक्कीत बंद केलं जातंय, याचा अर्थ आजोबांच्या जीवाला खरंच खूप मोठा धोका आहे. नेत्रा, तुला आजोबांच्या अंत्ययात्रेचा संकेत आला होता ना? मित्रा, तो संकेत आपल्याला खरा ठरू द्यायचा नसेल तर आपल्याला ही घटना घडूच द्यायची नाही. त्या मनीषाला आपल्याकडे काम करायचं नसेल, नको करू दे. ती काय आपल्याला बांधील नाहीये. माझंही तेच म्हणणं आहे. तिला जर यायचं नसेल तर नको येऊ दे. शेखर, तू दुसरी नर्स बघ. आणि तशी हल्ली मनीषा जरा भरकटल्यासारखीच वागते. ठीक आहे, म्हणजे मी बाबांच्या काळजीपोटीच बोलत होते. आई, आम्ही आहोत ना त्यांची काळजी घ्यायला. तू या सगळ्याचं टेन्शन घेऊन स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. जे तुम्हाला योग्य वाटेल ते करा, फक्त त्यांची काळजी घ्या व्यवस्थित. त्यांना त्रास नको व्हायला. गौरी सिस्टर, रुपालीच्या वतीनं मी तुमची माफी मागतो. सॉरी. बाबा, पण आजी आजोबांना काही दिवसांसाठी कोथरूडला शिफ्ट करूयात का? का? नाही, म्हणजे सहज हवा पालट म्हणून. काय माझ उतरलं? उतरला ना? माझ्या बापाचा जीव घ्यायला निघालीस आणि मी फक्त त्याचं रक्षण करतोय. आणि माझं दुर्दैव हे आहे की तुला एक्सपोज करायला माझ्याकडे पुरावे नाही आहेत. पण हे दुर्दैव मी फार काळ टिकू देणार नाही. तुझे दिवस भरले रुपाली म्हात्रे. तो काही करण्याचा विचार केलास ना? लक्षात ठेव, गाठ माझ्याशी. बाबा, काय झालं? काय नाही, आज रुपालीचा मनीषा नर्स कडून घात करण्याचा प्लॅन फसलाय. मला खात्री आहे ती पुन्हा प्रयत्न करणार. आणि तुला संकेतात दिसल्याप्रमाणे गाडीच्या डिकीत. असं वाटतंय काहीतरी चुकतंय. काय? मला संकेतात जे दिसलं ते रुपालीबाई साहेब नाही करणार आहेत. मी आत्ताच इंद्राणी आत्यांशी बोलले. पण तिच्या मनात तसा कुठलाही विचार नाही. आणि मग मी तिला सांगितलं की सूड मला घ्यायचा होता आणि मीच त्यांना माफ केलंय. त्या विषय इथेच संपलाय. कुणी काहीही करायची गरज नाही. पण मग रुपाली एवढी अस्वस्थ काय? त्यांनी मनीषा नर्सना पैसे दिले होते ना, आणि ऐन वेळेला मनीषा नर्स नाही आल्या. कदाचित म्हणून. संकेतात दिसणारी घटना घडू द्यायची, म्हणजे तिला संकेतात
कुणीतरी म्हाताऱ्याला डिक्कीत टाकतंय असं दिसलंय. म्हणजे ती मी असणार, कारण तिला तू दिसणार नाहीस, बरोबर? हो पण आधी ऐकून घे मी काय सांगते ते. प्लॅन असा आहे की तू नेत्राबरोबर आत्ता जसं वागतेस ना तसंच वागायचं, तिच्याशी गोड गोड बोलायचं, म्हणजे तिला कुठलाच संशय येणार नाही आणि ती तिला आलेला प्रत्येक संकेत तुला सांगेल, कळतंय? आणि मग मी नेत्राला तिच्या संकेताच्या जाळ्यातच अडकवेन. बरं मला सांग, नेत्राने जो संकेत तुला सांगितलाय तो संकेत कधी काढत होता? म्हणजे ज्या वेळेला म्हाताऱ्याला डिकीट टाकलं तो दिवस होता की रात्र होती? ते नाही सांगितलं तिने मला. अगं मग इंद्राणी ते आपल्याला कळायला हवं ना. विचार तिला, जाणून घे तिच्याकडून आणि हुशारीने काढ तिच्याकडून. हे सगळं खूप महत्वाचं आहे. आजोबा मित्रा, मित्रा काय झालं? स्वप्न पडलं होतं? साहेब आपण आजोबांना काही नाही होऊ द्यायचं. त्यांना काही होऊ नाही द्यायचं. आपण काही नाही होऊ द्यायचं. शांत शांत, काही होणार नाही आजोबांना. हं? आपण त्यांना काही होऊ द्यायचं. आपली सगळी तयारी झाली आहे ना? पण तरी आपण जाऊया का खाली आजोबांच्या मित्रा. खोलीजवळ? आपण मित्र ऐक, आत्ता बाबा आहेत तिथे, आजोबा सेफ आहेत आत्ता. ओके? आणि मला सांग मित्रा, तुला जे संकेतात दिसलं तो दिवस होता ना? सो जे काही घडणार आहे ते दिवसा घडणार आहे. आणि आता बाबा आहेत तिथे आजोबांजवळ, आजोबा सेफ आहेत. प्लीज प्लीज थोडा वेळ शांतपणे झोप, प्लीज. पण तो संकेत का आला होता देवी? मला त्या संकेतामुळे चैन पडत नाही. नक्की काय होणार आहे आजोबांबरोबर?